नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवूया झणझणीत झुणका. तर यासाठी मी इथे घेतलेले साहित्य आहेत. तर मी इथे घेतलेलं आहे बेसनचं पीठ 1 वाटी, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा 1 वाटी, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, जिरं, हळद आणि चवीनुसार मीठ. इथं मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे. तर हे पातेलं गरम होऊ द्यात. तर झुणका करण्याची एक ट्रिक म्हणजे आपण जेवढा बेसनचं पीठ घेतो, म्हणजे मी आता इथं बघू शकता 1 वाटीला थोडं कमी घेतलेलं आहे. तर तेवढंच तुम्हाला कांदा घ्यायचा आहे की त्याहूनही जास्ती कांदा. जेवढा जास्त कांदा असेल बेसनमध्ये तर तेवढा चांगला तो झुणका बनतो. तर इथं मी पातेल्यामध्ये 1-2.5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे माझा चमचा छोटा आहे म्हणून मी 2.5 चमचे घातलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्ही तेल घालून घ्या. आता इथं तेल गरम होऊ द्यात. तेल गरम जसं झालं की त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. तर इथं मी अर्धा चमचा जिरे घालून घेते. इथं मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करून घेतलेली आहे. आता मी इथं आलं लसूणची पेस्ट करणार आहे, जी की मी करून घेतलेली आहे घरी. ही रेडीमेड नाही आहे. तर याच्यामध्ये मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं चेचून घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतरला मी इथं एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत. तर ह्या मिरच्या तिखट आहेत म्हणून मी एक 7 ते 8 घातलेल्या आहेत. तर तुमच्या मिरच्या तिखट नसतील तर तुम्ही एक 10 ते 12 घालू शकता. तुम्हाला जेवढं तिखट आवडतं तेवढं तुम्ही त्यानुसार घालून घ्या मिरच्या. कारण झुणका जो आहे तो जर तिखट असला तरच आपल्याला तो खायला छान लागतो. तर जेवढं तुम्हाला तिखटाचं प्रमाण आहे तेवढं तिखट घालून घ्या. आणि इथं मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, म्हणजे की मी एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवलेला तो मी घातलेला आहे. आता ह्याला छान परतून घ्यायचं आहे. दुसरी टीप ही झुणका करताना म्हणजे जो आपण कांदा ह्याच्यामध्ये घातलेला आहे तर तो कांदा मऊ होऊ देऊ नका आणि म्हणजे की विरघळू देऊ नका तेलामध्ये. म्हणजे थोडंसंच तेलामध्ये परता, म्हणजे त्याच्यामधला जो कचकच आहे म्हणजे जो क्रंच असतो तो तसाच राहू द्यात. त्याच्यानंतरला मी इथं एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी, 1-2 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे की मला ते झुणक्यात घालायला वापरायचं आहे. म्हणजे स्वयंपाक करताना शक्यतो तुम्ही गरम पाण्याचा वापर करा, ज्याच्याने पदार्थ आहे ते म्हणजे एकदम चविष्ट बनतात. इथे मी कढीपत्ता घालून घेते. हा जो ओला वास जाऊपर्यंत नुसतं ह्याला परतून घ्यायचा आहे. फार त्याला मऊ शिजू द्यायचं नाही, फक्त त्याचा जो ओलसटपणा आहे तो जाऊ द्यात. त्याच्यानंतरला मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे एक अर्धा चमचा हळद. आता या हळदसुद्धा घालून आपण छान परतून घ्यायचं आहे. काही ठिकाणी झुणक्यामध्ये हळद घातली जात नाही, कारण की जो बेसन आहे तर त्याला आपला नॅचरल एक पिवळा कलर असतो, तर त्याचनुसार ते बनवलेलं जातं. तर मी इथं हळद घालून घेतलेलं आहे, कारण तो दिसायलाही सुंदर दिसतो आणि सुंदर आपलं जे पदार्थ जेव्हा दिसायला सुंदर दिसतं तर ते आपल्याला खायलाही इच्छुकतं. तर इथं पाणी गरम झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. तर इथं मी 1-1.5 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. म्हणजे हा छोटा चमचा आहे, तुम्ही चवीनुसार घालून घ्या. आता ह्याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतरला आता आपण ह्याच्यामध्ये जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे.
जेव्हा पाणी उकळायला आता गरमच पाणी आपण त्याच्यामध्ये घातलं आहे, जेव्हा पाणी उकळायला लागतं तेव्हा आपल्याला बेसनचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. एका हातामध्ये बेसनची वाटी आणि दुसऱ्या हातामध्ये एक चमचा किंवा असं काहीतरी स्टरर घ्यायचं आहे आणि त्याला छान एकदम कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे, म्हणजे की ते गाठी होणार नाहीत. आणि ह्याच्यामध्ये थोड्या थोड्या छोट्या छोट्या गाठी राहिल्या तर ते खायला चांगल्या लागतात. म्हणजे असं एकदम एक एक जण काय करतात की बाजूला पाण्यामध्ये विरघळून ठेवून घेतात पीठ आणि नंतरला फोडणीमध्ये घालतात. तर ह्याच्याने काय होतं, ते एकदम असं बुळबुळीत लागतं. तर असं केल्यानं हे जरा खायला चव लागती. आणि आता करताना मी हे असं पातळच ठेवणार आहे कन्सिस्टन्सी, आणि जसं थंड होईल तर ते घट्ट होईल. जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी पूर्णच घट्ट कराल तर ते खाताना एकदम पूर्ण घट्ट होऊन जातं, मग ते खाता येत नाही. जरा रबरबीत असलं की भाकरीसोबत ते खायला व्यवस्थित होतं. आणि अशी ही आमची झुणका तयार आहे. आणि इथं मी ज्वारीची मऊसूत अशी भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओ पाहिजे असेल, काही टिप्स आणि ट्रिक्स पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, तर मी ह्याची रेसिपी तुम्हाला अपडेट करेन. आणि अशी ही झुणका आणि भाकरीची रेसिपी तयार आहे. तुम्ही ही झुणक्याची रेसिपी करून पहा आणि कसं झालं हे मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.